नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि मी जनार्दन काशीद मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे गुरुवार आणि तारीख आहे आज 20 ऑगस्ट 2026. तर आपण आता जस्ट निघालो आहे. जस्ट म्हणजे थोडं लेटच झालं आहे, पण ठीक आहे. तर निघालो आहे आता आणि चालू केलं आहे आपण. उबर चालू केलं आहे, रॅपिडो चालू केलं आहे आणि आपण सध्या CNG रात्रीच भरला होता. रात्री मी ॲक्च्युली मित्रांनो काल आपण एक पर्सनल बुकिंग केली 3000 रुपयाची. आणि काल परत काय व्हिडिओ वगैरे असं नाही बनवला, कारण ते महाराजांसोबत होतं, त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे मी त्यांच्यासोबत असले जास्त व्हिडिओ बनवत नाही. तर अशा पद्धतीने काल आपण ते जाऊन आलो आणि संध्याकाळी गाडी काढणार होतो, पण संध्याकाळी काय बुकिंग लागत नव्हत्या. घरीच लॉग इन करून बसलेलो, पण काय बुकिंग वाजत नव्हत्या, त्यामुळे आपण काय संध्याकाळी निघालो नाही. तर आता निघालो आहे. सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. डेली म्हणजे यापेक्षा 1-2 दिवस गॅप पडतो आहे मित्रांनो, पण आता काय ठीक आहे, घ्या. पर्सनल बुकिंग असले ना माझा जरा व्हिडिओ बनत नाहीत, पण मी आता इथून पुढे ठरवलं आहे पर्सनल बुकिंग असू द्या किंवा काही असू द्या, आपण व्हिडिओ बनवायचे. कोणीतरी गाडीत सोबत असेल, कोणतं माझ्यासोबत असेल तर मला ते व्हिडिओ बनवायला थोडं हे वाटतं म्हणजे. पण ठीक आहे, आता आपण ती पण सवय करून घ्यायची आणि अशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचे आहेत मित्रांनो. तर चला, आता मी लॉग इन तर झालो आहे. CNG भरून ठेवलेलं आहे कालच. बघूया आता कोणती एखादी ट्रिप वगैरे काय मिळते आणि बघूया आज. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आज किती अर्निंग होते, काय ओला उबेरचा आजचा बिझनेस कसा आहे, तो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. तर कंटिन्यू राहा. बघूया आता कोणती ट्रिप वगैरे मिळते, काय देतो तुम्हाला अपडेट. आणि हे बघा, आपण आता नेहमीच्या ठिकाणी आहे, रोडपालीला. 11:28 ट्रिप 0 केली. 7 कांड्या CNG आहे, 3 कांड्या कमी झाल्या रात्री भरल्या असल्यामुळे. आणि आता बघूया कोणती एखादी ट्रिप मिळते काय. चला. तर मित्रांनो, टाईम होतो आहे 1:06, 32 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आपण आता सध्या आहे मुंबई LTTला. रोडपालीला थांबलेलो. रोडपालीला थांबून परत तिथून नंतर मग आपण इकडं आलो, कामोठा हायवेला आलो. हायवे तिथं रोडपालीतून काय ट्रिप वाजत नव्हती. कामोठा हायवेला आलो, गाडी लावली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट LTTची ट्रिप वाजली. एक्सक्लुझिव्ह ॲक्सेप्ट केली. आलो, कस्टमरला ड्रॉप केलं. कस्टमरने एवढं इरिटेट केलं ना मित्रांनो, आता तुम्हाला काय सांगू. एवढा वैताग दिला त्यांनी. 12:15ला गाडी बुक केली आहे. गाडी 12:15ला मी तिथं पोहोचलो आहे आणि बोलतो 1 बजे का ट्रेन आहे भाई, जल्दी ले लो. 45 मिनिट कसं येणार सांगा मित्रांनो. त्यांना म्हटलं मॅडम 1:15 दिखा रहा है, 1 घंटा लगेगा. नहीं आप थोड़ा जल्दी ले लो. म्हटलं जल्दी मतलब गाडी तो सामने रस्ता तो खाली चाहिए. जल्दी फक्त त्यांचं एवढंच होतं की जल्दी ले लो. मानकरला ट्रॉफिक लागलं. मी तरी गाडी मला जेवढं होतं तेवढ्या हिशोबाने मी पळवली, पण तरी पण कस्टमरचा और थोडा जल्दी ले, और थोडं हमारा 1 बजे का ट्रेन आहे. त्यांना शेवटी 1:05 मी इथं ड्रॉप केलं. 1:10ची ट्रेन आहे, 5 मिनटं त्यांना होती अजून. गेले ते. कस्टमरला ट्रेन भेटली असेल, मला त्याच्याशिव काय बोलायचं नाही. पण एवढं वैताग द्या ना तुम्ही. निघा ना 11ला निघा ना, मग तुम्हाला जर ट्रेन एवढी तुमची घाई आहे तर 11ला निघा. आणि बरं अजून एवढं पण आहे, मी पिकअपला गेलो आहे, तिथं जवळजवळ 5-6 बॅगा आणि बोलताय आले आणि सरळ पुढे येऊन बसले. बोलता भैया जल्दी सामान डालो. मी म्हटलं की आम्ही हमालो का आपका, जल्दी सामान डालो, आप मदत करो ना. आणि एक तर मोठ्या बॅगा त्या उचलत नव्हते एकट्याला. ते म्हटलं मैं हमाल नहीं हूँ, मैं आपको मदद कर सकता हूँ, लेकिन आप बोलेगे आप गाड़ी में बैठे और बोलेगे मोरे को 5-6 बैग तुम डाल दो, मैं नहीं डालने वाला. असं सरळ डायरेक्ट बोललो. म्हणजे डोकं सकाळी पहिल्या ट्रिपलाच डोकं फिरवलं. पण चला जाऊ द्या, ड्रॉप केलं. काय करायचं आता, बाकी जास्त वाद घालणं बसण्यात काय अर्थ नाही. तर आता इथून आलो आहे. इथून बघूया ट्रिप वाजता. एक तुर्बेची ट्रिप आलेली मित्रांनो, पण हातात नाही आली. तर चांगली एखादी ट्रिप भेटते का बघू, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही 3:20 झालेत. 61 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे उलवेमध्ये. LTTची ट्रिप आपण ड्रॉप केली. ती ड्रॉप केल्यानंतर मग आपल्याला एक बराच वेळ थांबलो तिथे. 1-2 ट्रेन होत्या, बुकिंग वाजत होत्या इकडल्या तिकडल्या, पण आपण काय दुसरी घेतली नाही. मुंबईची जरी चांगली एखादी असती तरी घेतली असती, पण परत बऱ्याच वेळानंतर एक आपल्याला उलवेची ट्रिप उबरमध्ये आली. ॲक्सेप्ट झाली. रडारमध्ये आली होती, मॅच झाली आणि आलो. 45 मिनटामध्ये ड्रॉप झाला मित्रांनो. या ट्रिपचे पण आपल्याला 559 रुपये दिले. देतो स्क्रीनशॉट इथे मी ह्याच्यावरती या ट्रिपचा. तर अशा पद्धतीनं आता उलवेला ड्रॉप झाला आहे आणि आता 4 कांड्या CNG आहे मित्रांनो.
आता उलवेतून तर सध्या अजून काही ट्रिप कुठली वाजलेली नाही, मी चालूच ठेवलं आहे. तर विचार चालला आहे की उलवेला CNG पंप आहे, CNG भरून घेऊ आणि CNG भरून मग नंतर कुठली एखादी ट्रिप वाजली तर, कारण काय होईल 4-5 नंतर पीक आवर चालू होईल आणि त्या पीक आवरमध्ये जर आपल्याला एखादी ट्रिप आली तर मग टेन्शन राहणार नाही. CNG फुल राहील आपल्याकडे आणि पीक आवरमध्ये मग थोडंसं काम करता येईल म्हणून टॉपअप करतो आहे. तसं अजून गाडी चालली असती 300-400, अजून 1-2 ट्रिपा लोकलच्या छोट्या झाल्या असत्या, पण तेवढी रिक्स घेण्यापेक्षा आता उगाच बसणारच आपण, तेवढा वेळ घालवण्यापेक्षा जाऊन CNG भरू ना. CNG भरू, चहा वगैरे खूप फ्रेश होऊ आणि मग आपल्या ट्रिपसाठी रेडी राहू आपण. मग संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत तो CNG आपल्याला चालून जाईल आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं काम होईल. 3:49 झालेत, 65 किलोमीटर गाडी चालली आहे. CNG आपण भरला आहे, फुल केला आहे आणि आपण चहा पित होतो, येवले चहा इथं उलवेमध्ये. तर तोपर्यंत आपल्याला एक परत उबरमध्येच LTTची परत एक ट्रिप आली आहे एक्सेलमध्ये. 643 रुपये काहीतरी दाखवलेत. ॲक्सेप्ट केली आपण, म्हटलं चला अटल सेतू असेल किंवा कुठला असेल काही जाऊ, आणि LTTवरून एखादी ट्रिप घेऊन आलो तर आपलं 2,000-2,500 वरती काम होऊन जाईल. त्या हिशोबाने मी ती ट्रिप ॲक्सेप्ट केली आहे. चाललो आहे आता पिकअप लोकेशनला. बस 1 किलोमीटरवरती पिकअप आहे. पिकअप करतो, ती ड्रॉप करतो, ड्रॉप केल्यावर तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सध्या पोहोचलो आहे LTTला. हे बघा इकडं स्टेशन आहे, लोकमान्य टिळक टर्मिनल्स. तर अशा प्रकारे आपण आता स्टेशनला पोहोचलो आहे आणि या ट्रिपचं 50 मिनटं लागली मित्रांनो, 54 मिनटं. आणि मी देतो स्क्रीनशॉट याचा पण इथं. 695 रुपये 96 रुपये बिल झालं, 690 रुपये काहीतरी आपल्याला कस्टमरने दिलेत. 28 किलोमीटरची चांगली ट्रिप होती, एक्सेलमध्ये आली होती आपल्याला आणि रेट पण चांगला झाला म्हणून दाखवला म्हणून आपण ॲक्सेप्ट केली, नाहीतर मग इकडं मुंबईत शिरलो नसतो. पण आता इश्यू असा झाला की आपल्याला पटकन आता इथून बाहेर पडायचं आहे, कारण आता ट्रॉफिक लागेल खूप. ट्रेन तर आलेत, 1-2 ट्रेन इथं आले. एखादी चांगली ट्रिप आता घेऊ आणि इथून बाहेर पडू. तर चाललो मी आता पलीकडे, तिकडे कुठेतरी पार्किंग करतो, इथं थांबूत येणार नाहीत आपल्याला, आणि दुसरी एखादी ट्रिप घेऊन आपण इथून नवी मुंबई साईडला निघून जाऊ. जवळजवळ आपलं काम झालं आहे आता मित्रांनो. 1800-1900 रुपयेपर्यंत काम झालं आहे. एक ट्रिप आली तर 2500पर्यंत काम होईल. बघूया आता कसं काय. पॅसेंजर तर दिसत आहेत मला, लागेल ट्रिप, बघूया, वेट करूया थोडंसं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता सध्या पोचलो नेरूळला. 5:45 झालेत आणि 113 किलोमीटर गाडी चालली. आणि ही ट्रिप आपल्याला फक्त LTTवरून नवी मुंबई म्हणून आलेलं, नेरूळ मुंबई म्हणून आलेलं, नेरूळ वगैरे असं काही नव्हतं. पण म्हटलं कुठली असू द्या, आपण ॲक्सेप्ट करू. मी ॲक्सेप्ट केली, आलो, कस्टमरला ड्रॉप केलं. या ट्रिपचे 412 रुपये मिळाले, मी देतो स्क्रीनशॉट इथे. तर आता बघूया इथून काय भेटते दुसरी एखादी. आता सध्या तर सर्च इकडे नाही आहे, पण एखादं सर्च असले तर भेटू शकते. तर बघतो आता मी, गाडी थोडी साईडला घेतो, कुठं पार्किंग आहे काय बघतो, काहीतरी नाश्ता करू, वडापाव वगैरे, आणि तिथून मग आपण नवीन ट्रिपच्या शोधात निघू. 2200 रुपयेपर्यंत काम झालं मित्रांनो, 4 ट्रिपमध्ये मस्त काम झालं. 11 वाजता निघालो होतो, 2दा LTTला जाऊन रिटर्न आलो आहे नवी मुंबईतून. आता नवी मुंबईतच थांबायचं आहे. आता LTT वगैरे तिकडे कुठे जायचं नाही, आता मुंबईत शिरायचं नाही. आता नवी मुंबईतच आपलं संध्याकाळपर्यंत काम करू, 8-9-10 वाजेपर्यंत. जे काय होईल ते होईल, तेवढी आपली आजची अर्निंग होऊन जाईल. तर मित्रांनो, आपण आता एक सध्या छोटीशी ट्रिप कंप्लीट केली. नेरूळ वेस्टवरून नेरूळ ईस्टला. उबरमध्येच होते एक्सेलची, 160 रुपये मिळाले. 2 किलोमीटरची होती, म्हटलं चला कंप्लीट करून टाकू. तर आणि ती ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर आपण आता नेरूळ ईस्टला आहे, थांबलो आहे. बघतो आता इथं वाट नाही तर ग्रँड सेंटर मॉलच्या तिकडे जातो, तिथून काहीतरी ट्रिप आपल्याला भेटेलच. तर ठीक आहे, चला जाऊ आता ग्रँड सेंटर मॉलकडे. आपल्याला 3000 अर्निंग व्हायला थोडेसेच कमी आहेत. 1-2 ट्रिपा झाल्या छोट्या छोट्या तरी आपली 3000 अर्निंग होऊन जाईल. तर जातो आता ग्रँड सेंटर मॉलकडे. चहा पिलो इथे, जरा पाठीमागे चहा होता, मस्त चहा होता, चहा पिलो आणि आता निघतोय आपण. तर मित्रांनो, तुम्ही फक्त टाईम बघा, 8:48 झालेत. 149 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता सध्या आलो कुठे तर दाखवतो तुम्हाला बाहेर येऊनच. खूप मस्त नजारा आहे. आला इकडं हे केलं आहे, चिखल आहे खाली मित्रांनो. हे बघा, JNPTला पोचलो आहे आपण. हे JNPT हा समुद्र आहे इकडे पुढे, आणि JNPT बंदर. हे बघा, हे सगळं JNPT बंदर आहे. आतमध्ये एंट्री नाही आहे तशी आपल्याला, पण खूप मस्त आहे.
तर इकडं आलो आहे मित्रांनो. एक बसलेलो बराच वेळ तिथं. एक मिनटं. तर आपण बराच वेळ तिथं बसलेलो सेंटर मॉलला, आणि तिथं बसल्यानंतर 1-1.5 तास गेला असेल. ट्रिपच लागत नव्हत्या, उबरमध्ये पण नव्हत्या आणि रॅपिडो पण नव्हत्या. आणि मग त्याच्यानंतर ही एक ट्रिप नावाशिवायची 2 वेळा आपल्याला रॅपिडोमध्ये वाजली. कुणी ॲक्सेप्ट केलं नाही, मला पण ॲक्सेप्ट झाली नाही. 3ऱ्या वेळेला शेवटी मी ॲक्सेप्ट केली, कारण नावाशिवाय एरियामध्ये सहसा कोण येत नाही. पण मी कायम येत असतो, कारण आपल्या जुन्या आठवणी आहेत. आपण नावाशिवालाच होतो पहिलं. जवळजवळ 8 ते 10 वर्ष आपण ह्या एरियात काढलेत. ह्या एरियातली पूर्ण रस्ता ना रस्ता, ऑफिस ना ऑफिस, सर्व JN पेटी पोस्ट सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण इकडे येतो कधी पण ट्रिप लागली तर. आणि इकडून रिटर्न भेटते न भेटते, आता लेट झालं मित्रांनो, 8:50 झाले. ट्रिप भेटेल का नाही सांगू शकत नाही, पण एखाद्या वेळेला भेटू शकते. तर या ट्रिपची आपल्याला 22 किलोमीटरची होती. मला वाटतं 40-41 मिनटं झाले. 668 रुपये दिले. देतो स्क्रीनशॉट मी याच्यावरती या ट्रिपचा पण. तर अशा पद्धतीने आपली ही ट्रिप एंड झाली आणि जवळजवळ आपला 3000 आकडा पूर्ण झाला मित्रांनो. आता इथून घराच्या दिशेनेच आपल्याला जायचं आहे, पण मोकळं जाण्यापेक्षा एखादी ट्रिप घेऊन जाऊया असा विचार करतोय. आता इथून लागली तर ठीक, नाही लागली तर मग आपण उलव्याला जाऊ. उलव्यावरून लॉग इन होऊ. लॉग इन तर आहेच मी, आणि उलव्यावरून एखादी ट्रिप घेऊन आपण आपल्या घराकडल्या साईडला जाऊ. मित्रांनो तुम्ही बघू शकता 10:53 झालेत. 180 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आपण आता सध्या आहे खारघर स्टेशनला. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि इथून आपलं घर आहे हार्डली 2-2.5 किलोमीटर जातो आता तिथे. तर आपण नावाशिवाला होतो, तिथून काय ट्रिप लागत नव्हती आपल्याला. तिथे एक अर्धा-पाऊण तास 1 तास वेट केला. त्याच्यानंतर आपण उलवेला आलो. उलवेला पण अर्धा तास वेट केला आणि सर्व मग गोसड्यानं वगैरे सर्वच चालू केलं. आणि त्याच्यानंतर मग उबरने आपल्याला एक खारघरची ट्रिप दिली, ॲक्सेप्ट केली. समोरूनच होते आपल्या. आणि तिथून परत आलो, कस्टमरला ड्रॉप केलं आहे. 20 मिनटाचा ड्रॉप. देतो स्क्रीनशॉट इथे त्या ट्रिपचा पण. 263 रुपये काहीतरी आपल्याला मिळाले. ड्रॉप केलं आहे आणि आता चाललो आहे घरी मी मित्रांनो. तर घरी गेल्यानंतर तुम्हाला टोटल अर्निंग किती झाली, काय झाली, आपला प्रॉफिट किती राहिला ते मी घरी गेल्यावर सांगतो. तर मित्रांनो आलो आहे आपण अशा प्रकारे घरी. कारण काय झालं, तिथून निघालो खारघरवरून, स्टेशनवरून, आणि थोडंसं पुढं आलो. एक 400-500 मीटरवरती आपण व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ ठेवला. तोपर्यंत आपल्याला एक रॅपिडोमध्येच डायरेक्ट रोडपालीची ट्रिप मिळाली. खारघर स्टेशनवर पाठीमागूनच होती. ॲक्सेप्ट केली, गेलो लोकेशनला, पिकअप केलं कस्टमरला, आलो रोडपालीला. इथंच सेक्टर 20ला ड्रॉप होता, ड्रॉप केला. त्या ट्रिपचे आपल्याला 135 रुपये मिळाले. त्याचा पण स्क्रीनशॉट देतो मी. तर अशा प्रकारे रॅपिडोमध्ये 2 आणि उबरमध्ये 6 अशा 8 ट्रिप कंप्लीट केलेत आपण. आणि आलो घरी. आणि घरी आलो, भूक लागली होती, वेळ नव्हता व्हिडिओ बनवायला. गाडी लावली पटकन आणि म्हटलं चला आपण घरी गेल्यानंतर नंतरच व्हिडिओ बनवू. तर आत्ता व्हिडिओ बनवतो आहे. 11 वाजता आपली ट्रिप एंड झाली. 11 वाजता आलो आपण घरी. तर सांगतो तुम्हाला. तर आपण उबरमध्ये 6 ट्रिप कंप्लीट केलेत. 2647 रुपयाचं काम झालं आहे. आणि रॅपिडोमध्ये आपण 2 ट्रिप कंप्लीट केलेत 803 रुपयाचं. असं जर टोटल मिळून काम झालं तर आपलं तर असं टोटल मिळून आपलं 3450 रुपयाचं काम झालं मित्रांनो. 3450 रुपये. सकाळी 11 ते रात्री 11पर्यंत, म्हणजे 12 तासामध्ये. ॲक्च्युली तसं मी लेट झालो. पहिलीच ट्रिप आपल्याला 12-12:30 लागलेली. तर 3450मधून गाडी चालली आपली 185 किलोमीटर टोटल. खारघरला तर 180 होती, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. तर 185मध्ये आपण 700 रुपयाचा CNG गेला असेल. 700 रुपये मायनस केले. आणि उबरचा पास आज 265 रुपयाचा, तो मायनस केला. तर आपल्याकडे जवळजवळ एवढं सर्व मायनस केलं तर 2485 आय थिंक असं काहीतरी राहते. मी देतो कॅल्क्युलेटर जाऊन स्क्रीनशॉट, एवढे लक्षात राहत नाहीत आकडे. आणि एका कस्टमरने आपल्याला 40 रुपये एक्स्ट्रा दिलेले, त्यामुळे 2500 रुपये प्रॉफिट आपला नेट राहिला आहे. लेट निघून लेटच आलो, पण चांगलं काम झालं. कारण मला वाटत नव्हतं ज्यावेळेला मी सकाळी निघालो होतो 11 वाजता एवढं आज होईल. आपण 3000पर्यंत अर्निंग होती का नाही, 2-2.5 हजारच मी म्हणजे हे केलं होतं. पण कशी तरी आपण ट्रिपा आपल्याला दुपारी लागत गेल्या चांगल्या, त्यामुळे चांगली अर्निंग झाली. तर अशा प्रकारे आजचा दिवस मित्रांनो इथे एंड होतो आहे. 31 डे चॅलेंजचा आजचा 20वा दिवस मित्रांनो. तर अशा प्रकारे आपली 3450 अर्निंग झाले. तर ठीक आहे, आता हा व्हिडिओ मित्रांनो इथंच थांबवतो. आणि मी आज दुपारी एक
तो सुमित अँड यू या यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, त्यांचा व्हिडिओ बघितला. तर त्यांनी जे खरं जे सांगितले ना ते खूप चांगलं सांगितले, की कोणताही यूट्यूबर तुम्हाला सांगत नसतो गाड्या घ्या किंवा गाडीमध्ये खूप बिझनेस आहे, चांगला आहे, असं नाही. आज माझा ₹3400 बिझनेस झाला तर एका दिवशी 2000 पण होतो, एका दिवशी काही होत पण नाही. असे म्हणजे फॅक्ट आहेत आणि जे आहे ते आपण तुम्हाला क्लिअर दाखवतो. माझ्याकडे आता दुसरा मोबाईल नाही, त्यामुळे नाहीतर मी तुम्हाला डायरेक्ट तो ॲपवरतीच तुम्हाला दाखवता आला असतं मला, म्हणून मी स्क्रीनशॉट काढून दाखवतो. तर त्यांचा व्हिडिओ खूप मला भारी वाटला. जर तुम्ही असाल ना तर सुमित यू अँड चॅनल आहे तो बघा, त्याच्यावरती जाऊन त्यांनी तो व्हिडिओ बनवला आहे. मग कोणताही ओला उबेर करणारा, ओला उबेर गाडी चालवणारा यूट्यूबर जो असेल तर तो कधीच तुम्हाला गाडी घ्या वगैरे सजेशन देणार नाही. अगोदर तुम्हाला काम करा, आणि मीही पहिल्यापासून तुम्हाला हेच सांगत आलो आहे, अगोदर तुम्ही दुसऱ्याच्या गाडीवर काम करा. 3400 4000 रनिंग, 4500, संडेला आपण 5000 केले वगैरे, ही जी अर्निंग आहे ना तुम्हाला फक्त ऐकायला भारी वाटते, पण ती प्रत्यक्षात करायला खूप त्रास आहे, खूप कष्ट आहेत, खूप मेहनत आहे. 14-14, 15-15, 16-16 तास गाडी चालवावी लागते, तेव्हा ती एवढी अर्निंग होते. बरं ती रोज होत नाही आहे. तुम्ही तर 4000 पकडले रोजचे, तर माणूस मग सहजच विचारू ना, आले रोजचे 4000 झाले, 4 त्रिकोण 12, 1,20,000 झाले. चला गेला 40,000 खर्च गेला, तरी 80,000 आपल्याला शिल्लक राहतील. असं नाही आहे मित्रांनो. जर तुम्ही रिॲलिटी बघायला गेला तर खूप वेगळी आहे, असं वाटत नाही. तर बस एवढंच. हां, त्याच्यावरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा उद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.